कालही विश्व आला नाही. आज माझी हळद आहे. विश्व माझ्या हळदीला सुद्धा येणार नाहीये का? काय करू? त्याच्याशी कसा कॉन्टॅक्ट करू? ते काही फोन मेसेजला रिप्लाय देत नाहीये हा मॅड. कसं कळणार नक्की त्याचं काय बिनसलंय? वाव जान्हवी, अगं किती सुंदर दिसतेस तू. तुझी साडी, तुझे दागिने, सगळा लुक एकदम छान जुळून आलाय. कोणाची नजर नको लागायला. थँक्यू. सगळं परफेक्ट आहे, पण फक्त एक गोष्ट मिसिंग आहे, तुझी स्माइल. काय झालंय जान्हवी? काही प्रॉब्लेम आहे का? अगं हस ना थोडं. आज हळद आहे तुझी. भीती वाटते का? मनात धडधडतंय का? हो, मी अगदीच समजू शकते, पण तू अजिबात काळजी करू नकोस. प्रत्येक मुलीला लग्नाच्या वेळी असंच वाटत असतं, पण टेन्शन नाही घ्यायचं. नंतर सगळं छान होतं. तू फक्त हसत राहा. जान्हवी, तुला जर तुझा फोन ठेवायचा असेल तर तू माझ्याकडे देऊ शकतेस. हा, मी ठेवेन नीट. आणि नको, आय मीन सॉरी, पण काय ना, मला आज एक महत्वाचा कॉल येणार आहे. जान्हवी, अगं आज हळद आहे तुझी. नाही म्हणजे तुझे मित्र, नातेवाईक, सगळी जवळची माणसं इथेच आहेत. मग कोणाचा महत्वाचा कॉल येणार आहे तुला? आज हळद आहे तुझी. इट्स युअर डे. एन्जॉय कर. तू त्या कॉल वरून एवढं का नाराज झाले? आणि फोन वगैरे सोडून दे ग. ऍक्च्युली काय ना, माझा ना कॉलेजमधला एक खूप जवळचा मित्र आहे. गेले कित्येक दिवस मी त्याला कॉल ट्राय करतेय, पण तो माझा कॉलच उचलत नाहीये. मी ना त्याला लग्नाची पत्रिका पण पाठवली, पण त्याच्यावरही त्याने काही रिप्लाय केला नाही. मी त्याला कॉल करतेय, मेसेज करतेय, तो काहीच रिप्लाय करत नाहीये ना, म्हणून मला टेन्शन आलं. मी ना खूप डेस्परेटली वाट बघतेय त्याची. जानू अगं, ही ना अजून किती वेळ विश्वाचा विचार करणार आहेस आणि विचार करून अशी अपसेट होणार आहेस? कम ऑन यार जानू, आज हळद आहे तुझी. चल छान स्माइल कर बघू. आलेच. म्हणजे जान्हवी अजूनही विश्वाला मिस करते. No, I have mailed him. Also, when I'll be back in Mumbai, I'll get in touch. Okay? Yeah, thank you. I'll call you back. ए मुलांनो, ए काय करताय? अरे ते सगळं सेटअप झालेलं. तुम्ही खाली आधी. यांना यांना खाली घे. यांना खाली घे. पारू, काय कुठे आहेस तू? ते सर इकडेच होते मी. सर ते केसात पाकळ्या पडले तुमच्या. अगं हा, मी ते फुलांचं सेटअप करत होतो. काढा ना. सॉरी. दिलं का? या बाजूला. तूच काढ ना. सर मी कसं काय? अरे कसं म्हणजे? हे बघ. हा, काढ इथून. हा, गेलं? हेअरस्टाईल नाही बिघडली ना? मामा आलेच. हा, हो. प्रीतम कुठे राहिला? बा हे बा चल सांगतो मी. बा बार बा बा काय झालं? अरे बा बा काय झालं? आता काय केलं मी? काय केलं? आता आदित्य बाबांच्या जवळ उभं राहून काय करत होतीस तू? बा अगं नशीब मीच बघितलं म्हणून. दामिनी मॅडमनी बघितलं असतं तर काय झालं असतं माहितीये ना तुला? बा हे बघ, गप्पा. अजिबात तोंडातनं शब्द काढायचा नाही. आता मी जे तुला सांगणार आहे ना, तू तेच ऐकणार आहेस आणि तसंच वागणार आहेस. आदित्य बाबांचा साखरपुडा होईपर्यंत त्यांच्यापासून लांब राहायचं. त्यांच्या आसपास सुद्धा फिरायचं नाही. अगं देव न करो या साखरपुड्यामध्ये काही विघ्न घडलं, अपशकुन घडला तर या सगळ्यांचं खापर आहे ना तुझ्या डोक्यावर फुटणार आहे. येतंय का तुझ्या डोक्यात? बोल, मी जे सांगतोय तसं वागणार आहेस ना?
ठीक आहे बा. आदित्य सरांचा साखरपुडा व्हाईपर्यंत मी त्यांच्या आसपास सुद्धा नाही फिरणार. हे लक्षात असू दे म्हणजे झालं. यार विश्वा, फोन उचल यार. जान्हवीची हळद पण होऊन जाईल. प्लीज फोन उचल प्लीज. अरे आदित्य ब्रो, आदित्य ब्रो, ऐक ना, ऐक ना. मला तुझ्यासोबत खूप महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना. हे बघ, माझ्या डोक्यात ना बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक भन्नाट आयडिया आली. मी काय म्हणतोय, ऐक ना, ते हळदीचा कार्यक्रम सुरू होईल, आपण तिथे गेलं पाहिजे आणि मग नंतर बोलूया ना. अरे ऐक, तिकडे तयारी करायला बराच वेळ आहे. आधी माझी आयडिया तर ऐकून घे. ओके. मी सांगितलेली आयडिया जर आपण वापरली ना, तर आपण सॉलिड श्रीमंत होऊ बरं का. म्हणजे तू ऑलरेडी श्रीमंत आहे, पण तुझ्यामुळे मी पण श्रीमंत होईल, ठीक नाही? मी काय म्हणतोय, मला असं वाटतंय. नाही नाही, तू आता काहीच बोलू नकोस ब्रो. आता फक्त मी काय बोलतो ना तेवढं ऐकून घे. हे बघ, आपण एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची. म्हणजे तुला तिकडे लक्ष द्यायची अजिबात गरज नाही. हे बघ, डेकोरेशन म्हणू नको, कॅटरिंग म्हणू नको, सगळं काही माझ्या डोक्यात रेडी आहे आणि मॅन पॉवर तर सॉलिड आहे आपल्याकडे. हा, तुला काहीही करायची गरज नाही, इकडे लक्ष सुद्धा द्यायची गरज नाहीये. तू फक्त इन्व्हेस्ट कर बस, बाकी सगळं मी सांभाळेन. हा, तुला सांगू ब्रो, माझ्याकडे ना टॅलेंट खूप आहे, माझ्याकडे बिझनेस आयडिया पण खूप आहे. जो नाही आहे ना, तो आहे पैसा. तुला सांगतो, माझ्याकडे जर पैसा असता ना, तर आता मी एखाद्या कंपनीचा एमडी असतो. एमडी? होय. अरे वा, काय म्हणताय एमडी साहेब? काय आज कुठला नवीन बिझनेस काढताय? दादा, माझ्याकडे ना भन्नाट आयडिया आहे, खरंच सांगतो. हा? आणि नाव पण सेट आहे. नाव हा, काय? HA ब्रदर्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. HA हा, म्हणजे? अरे दादा, सिंपल आहे. हरीश अँड आदित्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. अरे बापरे, का रे आदित्य, तुझा बिझनेस चांगला चाललाय ना? मग हे खोळ तुला का सुचते? नाही, मी ऍक्च्युली जातो. ए दादा, काय? काय बोलतोयस यार तू? तू ना माझा सख्खा भाऊ असून सुद्धा माझ्या पाठीमागे कधीच खंबीरपणे उभा नसतो. आता आदित्य ब्रो आहे, त्याला सांगू तरी दे ना नीट मला. एक मिनिट, सांग बरं तुझी बिझनेसची आयडिया काय आहे, सांग. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची, माझ्याकडे सगळं प्लॅन रेडी आहे. अरे बापरे, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी? हा, म्हणजे पैसाच पैसा. पैसा. म्हणजे हा बिझनेस केल्यानंतर त्या बिझनेसचा एमडी होणार तू, मी. श्रीमंत होणार तू, मी. गाडी घेणार तू, मी. एकदम मस्त राहणार तू, मी. मग याला का गरीब करणार आहेस? तो ऑलरेडी श्रीमंत आहे ना. म्हणूनच सांगतोय, त्याला का गरीब करतोय तुझ्या बिझनेस मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला सांगून? हे बघ आदित्य, ह्याच्या काय आयडिया ऐकू नकोस. तुला सांगतो, ह्याच्याकडे दर दिवसाला नवीन आयडिया असतात. तू ऐकत बसलास तर तुझा सगळा बिझनेस जाईल. तू जरा सांभाळून राहा बाबा याच्या बरोबर. त्यापेक्षा मी तुला सांगतो त्याच्यात इन्व्हेस्ट कर. ए दादा, काय बोलतोस तू यार? पहिले प्लॅन मी घेऊन आलोय ना त्याच्याकडे. काय आलं? मग काय झालं म्हणजे? हे काय बोलतोयस तू? माझा प्लॅन तर सांगू दे त्याला. अरे चांगला प्लॅन तो कधी ऍक्सेप्ट करू शकतो ना. काय आदित्य? मी तुझ्याकडे, अरे माझ्याकडे आयडिया पूर्ण ready आहे. ऐका एक मिनिट. मी काय म्हणतो, हॅलो सॉरी, मी काय म्हणतोय, आपण हा कार्यक्रम झाल्यानंतर सविस्तर बसून चर्चा करूया. हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे ना, आपण तिथे असणं खूप गरजेचं आहे. सो एक्झॅक्टली ब्रो बोलतो ना ते करेक्ट आहे. ब्रो चल आपण जाऊया. चल. अरे चल चल, Okay, चल. या. तू थांब. चल. अरे या जयंत आणि आदित्यने या हरीशच्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर नक्की लॉसमध्ये जाणार. असं लॉसमध्ये जाऊन चालणार नाही. या दोघांना चांगल्या आयडिया दिल्या पाहिजेत. मीच सांगितलं पाहिजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. अरे ए कुठे चाललाय? येतो मी. हॅलो. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती. नववधू हसण्याचा
हळू गंध येई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा अलवार सागर वळहा अलगुज सागहीवर हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास अहिल्या चल. हो. अहिल्या जावई बापूंना जरा बेतानेच हळद लावा. त्यांना जरा ते नको काळजी कर. वीणा, मंगल, सिंचना, चला या. दामिनी, प्रिया, तुम्ही पण या. अगं या या.
जयंत जयंत मला ना तुलाही हळद लावायची लावू ठीक आहे पण थोडीशीच लाव काय जानू आ, अगं सुखीर बरं आता तुम्हा दोघांना हळद लागली आहे तेव्हा आता लग्नाचे विधी होईपर्यंत एकमेकांचा चेहरा पाहायचा नसतो हा का जावई बापू तशी प्रथाच असते हो आई ही कसली तुझं काय आहे ग आता लग्न लागायला किती काळ बाकी आहे थोडं थांबायला शिक लक्ष्मी तुझं म्हणणं बरोबर आहे अगं पण आपण सगळे एकत्र एकाच ठिकाणी राहतोय त्यामुळे दिवसभरात हे दोघं कधी ना कधीतरी एकमेकांच्या समोर येऊ शकतात ना तेच तर टाळायचं आहे ना हो. हे बघा आता आपण सगळं विधिवत करतोय की नाही मग प्रथा परंपरा सगळं पाळायला हवं बघा श्रीनिवास हे लग्न निर्विघ्न पार पडायला हवं तुम्हाला कळतंय ना ठीक आहे लक्ष्मी तुम्ही दोघांनी हे लक्षात ठेवायचंय ठीक आहे आई बाबा हे बघा ही कंडिशन पाळली जाईल ह्याची जबाबदारी माझी तिच्या हाताला लागलं होतं खूप दुखत तर नसेल ना तिला इथे नवरी मुलगी असतं म्हणून मी तुला लावते प्लीज चालेल ना रागवली नाही 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 ठीक आहे मी छान दिस हो हो चालेल थँक्यू सो मच मी परत आली अनुष्का आणि यावेळेस मी रिकाम्या हाताने नाही जाणार माझा हेतू साध्य करून मगच जाणार अहिल्या मंगलवंच पण ना कधी कधी अतिच करतात एवढी हळद लावतं का बरं कोणी कधी नव्हे ते पार्लरमध्ये जाऊन छान तयार झाले होते पण त्यांच्यामुळे मेकअप पुसून परत करावा लागला सुप्रिया
सुप्रिया, काय ग अशी का लपलीस इथे? मी हळदीसाठी आले होते. काय बाई, हळदीला असे काळे कपडे घालतं का कोणी? चल आपण तिकडे जाऊ. चल चल चल. नाही 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 नको, मी तिकडे नाही येत. ऍक्च्युली युअर राईट. म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे कपडे इट इज नॉट राईट. मी जरा जाऊन येतेच आणि मग मी आल्यावर तुम्हाला सगळं सांगते. ओके, मी आले. अगं, ऐक ना सुप्रिया, अशी काय ही मुलगी? आत हळद भत असेल, समजे किती खुश असतील. यो बाबी असं का करतो काय माहिती. इकडे येऊन हळद खेळायची नाही म्हणजे? मला आदित्य सरांना हळद खेळताना बघायचं होतं. आदित्य सर, तुम्ही इकडं काय करताय? माझं सोड, तू इथे काय करतेस? जप करत होतीस की काय मंदिरात? हं? काय मागितलं देवाकडे? चांगला नवरा? आदित्य सर, आपण इकडं जयंत सरांना जान्हवीताईची हळद साजरी करायला आलो आहोत ना. मग माझा विषय कशापायी काढते उगीच? आपण नाही, आम्ही जयंत आणि जान्हवीची हळद साजरी करायला आलो होतो. आणि ती झाली पण. तू नव्हतीस फक्त. पारू, काय झालं? तुला नाही आवडत का असं हळद वगैरे खेळायला? अगं नशीब मीच बघितलं म्हणून. दामिनी मॅडमनी बघितलं असतं तर काय झालं असतं माहितीये ना तुला? ओय, काय झालं? काय नाही सर, तसं काय बी नाही. अरे पण मग का नाही खेळायला आलीस? खरं तर मला हळद लावायचीच नव्हती. अच्छा, पण मला तर तुला लावायचे. तुमच्या हातात कुठं आहे हळद? हाताला कशाला पाहिजे? आता झालं फिट्टम फाट. काय कमाल आहे यार ही मुलगी.
भावना लक्ष्मी लक्ष्मी हे लक्ष्मी अगं काय झालं? पाणी आई जान्हवी काय झालं पाणी आणा. ए, व्यंकी, पाणी घे. काय झालं? दादा एक मिनिट. सावकाश सावकाश. जानू कुठे? आहे ती लक्ष्मी. तू आता काही विचार करू नकोस. शांतपणे पड जरा वेळ. डॉक्टर काही सिरियस नाही आहे ना? नाही काही विशेष नाही आहे. त्यांचं BP लो झालं आहे त्यामुळे त्यांना चक्कर आली असावी कदाचित. सध्या साखर मीठ पाणी द्या. बाकीची औषधं मी लिहून देतोय. मी आणते बघ. कदाचित त्यांनी काही टेन्शन्स घेतल्यामुळं कदाचित त्यांना ते BP कमी झाला आणि त्यामुळे चक्कर आली. बाकी तब्येत एकदम ओके आहे. काहीच प्रॉब्लेम बाराक मला जा. थँक्यू डॉक्टर. चल ओके थँक्यू सर. ठीक आहे, काळजी ठीक होणार आहे. अजिबात काळजी नको करूस तू. जावई बापू, आई तुम्ही कसला विचार करताय? हे बघा, या कार्यात कोणतंही विघ्न येणार नाही. अगदी देवानेही ठरवलं ना हे लग्न थांबवायचं. तरी ते शक्य नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. नाही, मी परत आली अनुष्का. अहिल्या, ती दिशा होती का? कसं शक्य आहे? नाही, दिशा इथे कशी असेल? दिशा तर तिकडे जेलमध्ये आहे. आणि दिशाला कोणी सोडवलं असलं तर? मला भास होतात का? मला भास होत आहेत का? काय झालं मला? नाही नाही, काहीतरी नक्कीच रॉंग घडतंय. ती कुठे आहे? या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे.
मला इथे अजिबात तमाशे नको आहे. माझा साखरपुडा आहे. आमचं खूप जवळचं आणि घट्ट नातं आहे. आणि हे सगळं तुला कशाला सांगू आम्ही? नाही, मी हे होऊ देणार नाही. माझी नवीन झालेली मैत्रीण पारूची आणि माझ्या अंजलीची अशी फसवणूक होऊच देणार नाही मी. पास सापडला प्लॅन. आता त्या मुलाला सोडणारच नाही मी. ए सिद्धू, अरे इथे तर कोणी दिसत नाही. हळद संपली की काय? हो ना. ए अरे काय करतो? अरे हळदीचा फायदा घेऊन ना अलगत उचलूया त्याला. थांबाय, त्याने पण हळद लावली असेल. आपण तो समजून दुसराच कोणाला उचललं तर? अरे शुभ बोल ना. अरे ते काय, चला लाव. घे. हे. गणी थांब. हे बुट्ट घेऊन कुठं चाललेस तू? अगं तायडे, दामिनी मॅडमने हे बुट पुसून आदित्य सरांना द्यायला सांगितले, पण ते कुठंच दिसत नाहीयेत. तू नको जाऊस, माझ्याकडे आण, मी नेऊन देते त्यांना. तू जाऊन खोलीत बस जा. आणि हा तुला भूक लागली असेल ना तर खाऊन घे जा. आदित्य सरांच्या खोलीत गेले तर समजांना बोलायला विषय मिळेल. नाही नको, त्यापेक्षा आदित्य सरांना बाहेरच कुठेतरी शोधते. काय करू? आदित्य सरांच्या खोलीमध्ये कसं जाऊ? हे बुट आदित्य सरांपर्यंत नाही गेले तर पुन्हा दामिनी मॅडम ओरडतील. त्यापेक्षा एक काम करते, कोणी बघायच्या आत पटकन आदित्य सरांच्या खोलीत जाऊन बुट ठेवून येते. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, सर तू खोलीत नाहीयेत सर, मग गेले कुठं? पारू, पारू पटकन इकडनं बाहेर पड. बांधणं बघितलं तर समजा गोंधळ होईल.
कुठं गेले असतील आदित्य सर. कवापासून शोधते मी त्यांना, कुठं बी दिसेना झालं. इकडं आहे का? ए अरे दिसायला बारा दिसतो की हा. याच्याकडे बघून कोणाला वाटेल का हा पोरींना फसवतो? असा तर दिसायला तू चोर दिसतोस. ए पण आहेस का? हा आहेस का? अरे तुला सांगतो राम्या, ही फसवी माणसं ना अशीच दिसतात. एकदम भोळी भाबडी, भोळा भाबडा माझा राया. अरे ते सिद्धू, आता पुढे काय करायचं? काय नाही, पहिला तोंड धुवायचं. चला चलो तोंड धुया. आत्ता आलं माझ्या ध्यानात. मला घाबरून लपून बसल्या असतील कुठेतरी. लपू दे, मी बी काही कमी नाही. मी बी वस्तात आहे. त्यांना ना कळणारच नाही मी त्यांना कसं शोधून काढले ते. हॅलो, हा हॅलो. कोण बोलतोय तुम्ही? हा हॅलो. आपली काल मैत्री झाली ना, सिद्धिराज गाडे पाटील. वय वय तुम्हाला पत्ता सांगतो, त्या पत्त्यावर या. दादा, मी त्या पत्त्यावर कशा पायी येऊ? नाही म्हणजे काही काम आहे का तुमचं? आपला काम झालाय मॅडम. आता फक्त मी जो पत्ता सांगेन ना त्यावर या. काम काम झालंय म्हणजे? अहो, मी आपला खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? अहो मॅडम, आपल्या नवीन झालेल्या मैत्रीची शपथ सांगतो. अहो, तुमचा असा रडवेला चेहरा बघवत नाही हो मला. अहो, आणखीन प्रश्न विचारू नका मला. मी जिथे सांगतो तिथे या फक्त. ठीक आहे? चालेल. अनुष्का, अगं तू इथे काय करतेस? कोणाला शोधतेस का? आदित्यला शोधते. पाहिलं तुम्ही? आपला आदित्य? ऑब्विसली. अगं त्याला काय शोधायचंय? तो तर त्या पारू सोबत असेल ना. ती शेपूट आहे त्याची, है ना? काय? एक मिनिट, आदित्य आणि पारू पळून गेले की काय? एवढं मोठं नाव असलेलं किर्लोस्कर घराणं असले कुटाणे सुरत यांच्या घरात. बाप रे. आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक हा आदित्य पळून गेलाय का मोलकर्णी सोबत? मला अचानक लॉटरी लागल्यासारखं वाटतंय. माझ्या पोटात ना अशी फुलबकरं ओढतायत असं वाटतंय. मी पहिली व्यक्ती अशी आहे जिला ही ब्रेकिंग न्यूज समजलीये. पटकन जाऊन वहिनींना सांगायला पाहिजे, पण वहिनींना रंगवून कसं सांगू? एक काम करते, वहिनींकडे जाते आणि सांगते सगळं. वहिनी वहिनी वहिनी, आपल्या आदित्य आणि पारू. सर रागाने नका ना बघू. मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला. माहितीये, मी सांगितलं मावशीला. उगाच शिळ्या बातम्या देऊ नकोस ना. एक मिनिट, ही बातमी माझी होती ना, मी सांगणार होते. झाली शिळी. बाई, तवा तापवला मी आणि पोळी भाजली या मंगलनी.
मॅडम, बरं झालं तुम्ही आला. तर तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण तुमचं सगळं टेन्शन दूर केलंय मी. म्हणजे तुमच्यासाठी एक पार्सल आणलंय. ते पार्सल बघून तुमचा मूड एकदम छान होणार बघा. या अहो या की काय आरामात आहे. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर इकडे बघ. आदित्य सर काय झालं तुम्हाला? डोळे उघडा ना. काय झालं आदित्य सरांना? आदित्य सरांना इकडे कशा पायी आणलं तुम्ही? अहो काही नाही झालंय, गुंगीचं औषध दिलंय म्हणून बेशुद्ध झालाय. काय म्हटलं याला घेऊन यावं तुमच्या समोर. तुमचं प्रेम आहे ना याच्यावर. आणि आता तो दुसऱ्या एका मुलीला फसवायला जाणार होता आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणूनच घेऊन आलो याला तुमच्या समोर. काय खुळागत वागताय तुम्ही? मान्य आहे माझा आदित्य सरांवर प्रेम आहे. आम्हाला एकत्र राहता येत नाही म्हणून मला असं प्रेम मिळवायचं नाही. अहो मॅडम काय करताय तुम्ही? काय कळतंय तुम्हाला? काय वाटलं तुम्हाला प्रेम म्हणजे? हे बघा, हे असं वरबडवून हिसकावून मिळत नाही ना, कधी मिळवायचं बी नसतं, समजलं? अहो वेड लागलाय का मॅडम तुम्हाला? का तुम्ही ढसाढसा रडत होता कारण हा मुलगा दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे म्हणून? आणि आज मी या मुलीला परत आणलं तर तुम्ही काहीतरी भलताच बोलताय. मान्य आहे काल मी रडत होते, पण ते माझं दुःख होतं, माझ्या आयुष्याचं दुःख होतं. त्यांना त्यांचं आयुष्य आहे आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. हे बघा, माझं आदित्य सरांवर जीवापाड प्रेम आहे. पण सत्य हेच आहे की त्यांचा साखरपुडा अनुष्का मॅडम सोबत होणार आहे. अहो अनुष्का नाही हो, अंजली. अंजली? कोण अंजली? अंजली माझा जिच्यावर जीव आहे, जिच्यावर प्रेम आहे, त्या आमची वहिनी. त्या आवडतात तुम्हाला? कधीपासनं? खूप आधीपासून. त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही हो. तुम्हाला खरं सांगू मी, आणि काल माझी जी अवस्था झाली होती ती त्यांच्यासाठीच होती. त्यांचा चेहरा बघा ना, किती सालस आणि निरागस आहे. समजे गडबड आहे. एक मिनिट हा. गोंधळ आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन काढा म्हणलं ना. हा, मी सांगते ते नाव शोधा तुम्ही. अनुष्का? अहो ही कोण आहे? ह्याच अनुष्का मॅडम आहेत ज्यांचा आदित्य सरांबरोबर साखरपुडा बनणार आहे. काय? आदित्यचा साखरपुडा या मुलीबरोबर होणार आहे? होय. आदित्य सर डोळे उघडा ना.
सिद्धू वाचला. अरे यार, म्हणजे अंजली अजून सिंगल आहे. आता ती आपलीच होणार आहे बाई. एक मिनिट काय चाललंय तुमचं? आना असं नाचताय कसं बाई? अहो नाही काही नाही मॅडम, ते ऍक्च्युली माझं जे कन्फ्युजन होतं ना ते क्लिअर झालेलं आहे. मला सांगा याचा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? त्यांना जिकडनं आणलंय तिकडं नेऊन सोडा. अहो असं कसं? अहो आता आणले तर बोलून टाका ना तुमचं प्रेम आहे त्याच्यावर. ते काय माहित, कदाचित हो बोलेल. मॅटर क्लोज. मी उठवता ना त्याला. थांबा. नाही नको नको नको. हे बघा, तुम्ही आदित्य सरांना जिकडनं आणलात ना तिकडं नेऊन सोडा आधी. अहो मग तुमचं प्रेम फुकट चान्स मिळाला मॅडम, सोडू नका. नको म्हणलं ना. आपलं प्रेम आपल्याला मिळायलाच पाहिजे. ह्यो अट्टहास चुकीचा आहे. अन प्रेम मिळवण्यात नाही तर जगण्यात मजा असते. आपल्याला आवडणारी व्यक्ती आपली नाही झाली तरी बी चालेल, पण ती जगात चित्त कुठं असेल ती सुखात राहिली पाहिजे, आनंदात राहिली पाहिजे. अन प्रेमात निस्ता हक्क अधिकार असून चालत नाही. प्रेमात त्याग बी असावा लागतो. आणि तो त्याग आपण आपल्या माणसांसाठी स्वीकारला तर प्रेमाचं महत्व अजून वाढतं. आदित्य सर आयुष्यात माझे नाही झाले तरी बी मला चालेल, पण ते चित्त कुठं असतील ना तिकडं सुखात राहिले पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे. आणि त्यांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे. अहो पण मग आता यांचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? मी सांगितलं ना तुम्हाला मगाशी, आदित्य सरांना जिकडनं आणले तिकडं नेऊन सोड. मॅडम तुम्ही ना खूप ग्रेट विचार करता आणि माणूस म्हणून पण तुम्ही खूप भारी आहात. देव करो आणि याला सुबुद्धी यावं. काय हा, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून घेऊन आले इथे. बोल ना. जान्हवीच्या बोलण्यातून असं जाणवलं की ती अजूनही विश्वाला मिस करते. काय? मी स्वतः बोलले तिच्याशी. नाही म्हणजे मित्राच्या नात्यानेच मिस करते, पण तरीही मला काहीतरी खटकतंय. तुला माहितीये प्रिया, मी कालपासून त्याला फोन करतोय. त्याला बोललो एकदा ये ना बाबा, भेट आणि क्लिअर कर, पण नाही. आणि आज तर महाशय माझा फोन पण उचलत नाहीयेत. पण तरी तुम्ही त्यांना सतत फोन करत राहा प्लीज. हो मी करतो. हॅलो. लागला? विश्वा फोन कट करू नको, मी आधीच सांगतोय. थांब. हे बघ, मी आता जे काय सांगतोय ना ते नीट ऐका प्लीज.
हॅलो सिनियर, मी आलो इथे. आय वॉज डॅम शुअर की तू येशील. इथवर आलोय खरा, पण पुढे जायची हिंमत होत नाही यार. चल, घाबरतो काय, वेळ आहे का? अरे तू इथपर्यंत आलायस ना, हेच खूप झालं. आता आपल्याला फक्त जान्हवीला जाऊन भेटायचंय बस. अरे त्याच तर टेन्शन आलंय. घरून येताना खूप काही ठरवून आलो होतो, पण इथे येऊन अवसान गळे. ऐसे नाही चलेगा बॉस. अरे आता आलायस ना इथपर्यंत, मग मिशन ओके करूनच जायचं, नाहीतर तुझ्या इथे येण्याला काही अर्थच उरणार नाही बाबा. आणि हे बघ, जान्हवीचा डिसिजन काहीही असू दे, तू तुझ्या फिलिंग्स कन्फेस करायच्या बस. कुठे असेल जानू? तिच्या रूम मध्ये. नाही नाही, हे नाही करता येणार. अरे आज तिचं लग्न आहे. एक मुलगा तिच्या रूममध्ये थेट जाताना दिसला तर प्रॉब्लेम होईल यार. नाही नाही नाही, आपण रूममध्ये नाही भेटू शकत. कुठे भेटणार आहेस मग? इथे बाहेर लोक आहेत, नातेवाईक आहेत, तिची फॅमिली आहे, कुठे भेटणार आहेस सांग? मग रूममध्ये आणि आजूबाजूला कोणी नसतानाच भेटावं लागेल. बरं एक काम करू, तिकडे जाऊन अंदाज घेऊ. ओके चल आता, चल ये. अरे ज्युनियर चल ना, ये ये चल. मावशी एक मिनिट जरा. हाय. काय हाय? हो मी बरं आहे. कॅप्शन सांग ना मला जरा काही. मग आता काय करायचं? आता थोडा वेळ द्यावा लागेल सगळ्याला, पण इथे थांबून नाही चालणार. ये इथे. कुठे जाऊ? मोहन, मारुतीला बोलवणार. होय नाही. मी मावशी जरा मदत करून येते, आईला वगैरे. हो चालेल ना, येते. वहिनी, ही मंगल आहे ना, ही जरा अतिशहाणी आहे हो. म्हणजे बघा ना, आता आपला आदित्य आणि ती पारू पळून गेली, हे हिला कसं कळलं? हिनेच मदत केली नसेल ना या दोघांना पळून जायला. दामिनी, काय वाटेल ते बोलू नकोस हा. वहिनी अहो, पारू जरा पोहोचलेली आहे. मागच्या वेळी नाही का तिच्या स्वतःच्या लग्नात तिने हरीशला गायब केलं होतं. तो कुठे आहे काही आपल्याला माहितीच नाही. तर आता आपल्या आदित्यला. दामिनी शांत राहा, वाटेल ते बोलू नकोस. मॅम, मला आदित्यवरती पूर्ण विश्वास आहे. तो इथेच कुठेतरी असेल. अनुष्का ऐक ना, मला नाही वाटत आता आदित्य परत येईल. मला तर आता असं सुद्धा वाटतंय की तुमचं साखरपुडा सुद्धा नाही होणार. दामिनी. दामिनी, दामिनी मॅडम असं काय बोलताय? माझी पारू खरंच तशी नाहीये. अहो इथंच कुठेतरी असेल ना. हो, कुठे आहे मग ती? ती गेली ऑलरेडी आदित्य बरोबर पळून. तिने तुझ्या तोंडाला फसलं आता काळं. नाही हो, गेली 35 वर्ष किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करतोय. मला माझ्या संस्कारावर विश्वास आहे ना. पारू असं नाही करायची. आदित्य गायब होण्यामागे ज्यांचा कोणाचा हात आहे त्यांना तर मी सोडणार नाहीच आहे. आईला मॅडम, पारू दिसते का? मी बघून येऊ का? आलोच.